माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ सेशन्समध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस या लेसनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ एअर आणि प्रॉपर्टीज ऑफ वॉटर या 2 पॉईंट्सचा व्यवस्थित अभ्यास केला आहे. आज अभ्यास करणार आहोत आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. सॉईल म्हणजे काय आणि सॉईल माती म्हणजे काय आणि मातीचे गुणधर्म कोणकोणते आहेत. लेसन सुरू करण्यापूर्वी आपण लेट्स रिकॉल या मुद्द्यानुसार काही मागच्या इयत्तेतलं आठवतं आहे का, त्यासाठी ह्या 2 प्रश्नांकडे एकदा नजर टाकूया. नंबर 1, व्हॉट इज मीन्ट बाय सॉईल? हाऊ इज सॉईल फॉर्म्ड? माती, जिला मराठीत दुसरं नाव आहे मृदा. मृदा म्हणजे काय? मृदा कशी तयार होते? हाऊ सॉईल फॉर्म्ड? अँड सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉईल? मातीमध्ये, सॉईलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक असतात, कोणकोणते घटक असतात? चला सुरुवात करूया आजच्या आपल्या मुद्द्याला. प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. कलर is an important property of soil. The soil gets its color as a result of several processes. रंग हा मृदेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. मृदा, माती. The soil gets its color as a result of several processes. अनेक प्रक्रियांचा परिणाम होतो आणि मग मातीला रंग प्राप्त होतो जो आपण बघतो. The color of soil near land surface is darker than the color of the lower layers. जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजेच मृदेच्या रंगछटा ह्या अतिशय खालच्या थरांपेक्षा रंगछटेपेक्षा गडद असतात. Soil may be of different colors such as black, red, copper, yellow, gray. माती ही वेगवेगळ्या रंगछटांमध्ये आपल्याला आढळते. वेगवेगळे रंग तिचे आपल्याला दिसून येतात. तुम्हीही पाहिले असतील, जसं की काळी माती, लाल माती, तांबूस माती, पिवळी माती, राखाडी कलरची माती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांच्या मृदा, सॉईल, माती आपल्याला निरीक्षणास येतात. द कलर ऑफ सॉईल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. बिसाइड्स दे आर इनडायरेक्टली युजफुल in indicating several properties of the land. In this way, the properties of the soil such as its fertility, drainage of water, capacity to hold water become clear from its color. The color of the soil depends upon its texture and its organic ingredients as well as on chemical ingredients like iron and lime. म्हणजेच काय तर जसं की आपण वेगवेगळ्या प्रकारची माती बघतोय, तर कशामुळे हे रंग तिचे वेगवेगळे होत असावेत? तर मातीचे रंग, मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरता आपल्याला खूप जास्त क्लासिफिकेशनसाठी उपयोगी पडतात. तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यासाठी अप्रत्यक्षपणे ते उपयुक्त ठरत असतात. अशा प्रकारे मातीच्या रंगांवरून आपण तिचा कस, ती किती सुपीक आहे, तिच्यात पाण्याचा निचरा होईल का, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे का या मातीत. जसं की वाळूमध्ये पाणी जास्त धरून ठेवलं जात नाही, काळ्या मातीत जास्त पाणी धरून ठेवलं जातं, की मग लाल मातीमध्ये. आपण फुलझाडं लावण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा विचार करत असतो. याचाच अर्थ कस, सुपीकता, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ह्या सर्व बाबी या मातीला क्लासिफाय करत असतात. द कलर ऑफ द सॉईल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ॲज वेल ॲज केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न, लाईम. मृदेचा रंग हा तिच्या पोतावरती म्हणजेच बायोलॉजिकल तिच्या वेगवेगळ्या जैव घटकांवरती जसं की आयर्न, लोह, चुना अशा केमिकल घटकांवरती सुद्धा तिचा रंग अवलंबून असतो. ट्राय धिस एक प्रयोग आहे, तो करून पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य आणि प्रोसिजर आपल्याला पाहायचे. साहित्य पाहूया. ॲपॅरेटस: 3 measuring cylinders, 3 glass funnel, filter paper, water, fine sand, coarse sand, soil from an earthen pot used for growing plants, etc.
आपल्याला 3 मोजपात्रे हवीत, जसं की इथे दाखवलं आहे. आपल्याला काचेची 3 नरसाळी हवीत, जशी इथे ही आतमध्ये टाकली आहेत. आपल्याला पाणी हवं आहे, गाळण कागद हवा आहे, फिल्टर पेपर आतमध्ये टाकला आहे शंकूसारखा करून. बारीक वाळू, जाड वाळू, कुंडीतील माती, असं वेगळे वेगळे घटक आपल्याला ह्या प्रयोगासाठी हवे आहेत. प्रोसिजर. फिट कोन्स of the filter paper in the 3 glass funnels. Fill the cones with equal quantities of a sand. A मध्ये sand, B मध्ये sandy soil and C मध्ये clay respectively. काय करायचं आपल्याला? काचेच्या 3 नरसाळ्यांमध्ये गाळण कागद बसवायचा आहे, जसं इथे चित्रात दाखवलं आहे. आणि ए नावाचा जो चंचुपात्र आहे, ए नावाचा जो मोजण पात्र आहे, त्यामध्ये आपल्याला जो कोन ठेवला आहे त्यात वाळू टाकायची आहे. बी मध्ये आपल्याला सँडी सॉईल टाकायची आहे, म्हणजे रेताड माती मिश्रित वाळू. आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला क्ले, चिकन माती, असं हे सारख्या प्रमाणात वाळू, रेताड वाळू आणि क्ले सारख्या प्रमाणात आपल्याला भरायचं आहे. आता बघा काय करायचं आहे आपल्याला. प्लेस द फनेल्स ऑन द मेजरिंग सिलेंडर. आता हे कोन आपण ह्या मेजरिंग सिलेंडरवरती ठेवले. ए, बी आणि सी मध्ये आपण एक एक नरसाळं वरती ठेवलंय. आता पुढे काय? pour 1 test tube of water into each of the funnels and observe how much water is collected in each measuring cylinder. What inference will you draw from this? प्रत्येक नरसाळ्यात आपल्याला सारख्या प्रमाणात पाणी ओतायचं आहे. पाणी ओतल्यानंतर, घातल्यानंतर त्याखाली जे मोजण पात्र आपण ठेवलंय त्यात किती पाणी गोळा होते ते आपल्याला बघायचं आणि निष्कर्ष काढायचा आहे. तर आता आपण या ठिकाणी पाहूया काय निष्कर्ष निघेल. चला माझी मदत करा. पहिल्या मोजण पात्रामध्ये कमी पाणी आहे की जास्त आहे? वॉटर लेवल मार्क करूया. एवढं पाणी भरलंय. दुसऱ्यामध्ये एवढं, तिसऱ्यात एवढं. कमी 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 होत गेलंय. पहिल्यात काय टाकलंय? वाळू. दुसऱ्यात काय टाकलंय? वाळू आणि माती मिक्स. आणि तिसऱ्यात चिकन माती, क्ले. याचा अर्थ चिकन माती असलेल्या कोणातून पाणी कमी पडलंय. का? कारण चिकन मातीने जास्त पाणी धरून ठेवलं आणि खाली कमी गळू दिलं. 1 नंबरच्या पात्रामध्ये मात्र वाळू आहे, वाळूने पाणी धरून ठेवलेलं नाही, म्हणजे वाळूची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी किंवा नाहीच. आणि मिडलच्या मोजण पात्राप्रमाणे वाळू मिश्रित माती असल्यामुळे थोडं पाणी दाबून ठेवलं गेलंय, धरून ठेवलं गेलंय आणि काही पाणी सोडलंय. म्हणजे कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर कुणाची जास्त आहे आणि कुणाची कमी हे तुम्हाला यावरून कळलंय. पुढच्या पॉइंटकडे जाऊया. सॉइल टेक्स्चर म्हणजेच मृदेचा पोत. Soil contains particles of different sizes. The texture of the soil is determined by the proportion of particles of the various sizes in it. Following are the types of soil on the basis of its texture. मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून त्या मृदेचा पोत ठरतो, ती कशी असावी. त्या आधारे मृदेचे काही भाग पडतात, प्रकार पडतात. तर ते प्रकार आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. अगदी सोपे आहेत. पहिला प्रकार आहे सँडी सॉइल. द प्रपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉइल. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉइल. काय होतं? रेताड मृदेत वाळूचं मोठ्या कणांचं प्रमाण अधिक असतं. त्यातून पाण्याचा निचरा जलद होतो, म्हणजे पाणी वाहून जातं. It is easy to plug this soil, but it is less fertile. This is because the particles of sandy soil are made of the minerals called silicon dioxide, quartz. These particles do not dissolve in water and therefore the soil has very little capacity to supply nutrients. काय होतं बघा? सँडी सॉइल, रेताळ मृदा, याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा मृदा ह्या मशागत करण्यासाठी सोप्या असतात, कारण
या प्रकारच्या वाळूमध्ये घट्टपणा येणार नाही, सहज नांगरता येईल, बी पेरता येईल, परंतु ज्या गोष्टी घटक वनस्पतींसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, पाण्यासारख्या, मिनरलसारख्या, त्या धरून ठेवल्या जातील का? नाही. यातील वाळूचं कण सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजाचे बनलेले असतात. ते पाण्यात न विरघळणारे असल्यामुळे या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता अतिशय कमी, जी वनस्पतींसाठी मारक आहे. आपण जाऊया पुढच्या मातीच्या प्रकाराकडे. सिल्ट सॉइल. नंबर 2. The particles of silt soil are medium size. Silt soil is not as pluggable as sandy soil. However, it is much more pluggable than clay soil. This soil contains a large proportion of organic materials. Its capacity to supply nutrients. Silt soil is also called sedimentary soil. बघूया आता आपण. सिल्ट सॉइल दिसायला अशी असते. म्हणजेच पोयटा हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असावा. पोयटा मृदेतील कणांचा आकार हा वरच्या सँडी सॉइलच्या तुलनेत कसा आहे? मध्यम, बारीक, आणि क्ले सॉइलच्या तुलनेमध्ये थोडासा मोठा. ही मातीसुद्धा मशागत करण्यासाठी, प्लगिंग करण्यासाठी काळ्या मातीपेक्षा, क्लेपेक्षा चांगली असते, पण सँडी सॉइलपेक्षा थोडीशी कठीण असते. म्हणजेच काय? त्याच्यात माती मिक्स जास्त असल्यामुळे, पोयटा असल्यामुळे नांगरणं थोडंसं जड जाऊ शकतं. परंतु चिकणमातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करण्यात जडही जात नाही. चिकणमाती जास्त घट्ट असते. या मातीत जैव घटक, बायोलॉजिकल घटक हे जास्त मोठ्या प्रमाणात असतात. या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता सँडी सॉइलच्या तुलनेत जास्त असते. आणि या मृदेला गाळाची मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय म्हटलं जातं? सेडिमेंटरी सॉइल, गाळाची मृदा. आता आपण जाऊया पुढच्या मातीच्या प्रकाराकडे, जिचं नाव आहे क्ले सॉइल. नंबर 3. In this soil, the proportion of small particles is maximum. The particles of clay soil feel smooth to touch. Clay soil has a high water holding capacity. क्ले सॉइल, चिकन मृदा. या मृदेमध्ये, मातीच्या प्रकारामध्ये मातीचे सूक्ष्म कणांचं प्रमाण सर्वाधिक जास्त असतं आणि त्यामुळं छोटे कण जास्त प्रमाणात असतात. आणि मग म्हणून चिकन मातीच्या कणांना जर स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात हाताला, सॉफ्ट, मऊ. चिकन मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता, होल्डिंग ऑफ वॉटर, अत्यंत जास्त असते. यूज युअर ब्रेन पॉवर. नंबर 1. व्हाय इज इट डिफिकल्ट टू प्लग क्ले सॉइल? चिकन मृदेला मशागतीला जड मृदा असं का म्हटलंय? नंबर 2. व्हाय इज इट इझी टू प्लग सँडी सॉइल? रेताड मृदा मशागतीला एकदम हलकी आहे, पटकन आपण मशागत करू शकतो, असं का म्हणतात? नंबर 3. व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सिल्ट सॉइल? सिल्ट सॉइल, पोयटा मृदेची जलधारण क्षमता किती आहे? कशी आहे? विच सॉइल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन अँड व्हाय? कोणती मृदा ही पिकांसाठी योग्य आहे? आणि तुमच्या उत्तराला पुढचा प्रश्न आहे, का? आता वरचं ज्या प्रकारे मातीचे प्रकार आपण पाहिले, त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी पाहिली, बायोलॉजिकल घटक त्याच्यात असण्याची कॅपॅसिटी पाहिली, त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल कुठली मृदा ही प्लांटेशनसाठी अत्यंत चांगली आहे. सॉइल स्ट्रक्चर. आता आपण मृदेची रचना, मातीची रचना पाहणार आहोत. सॉइल स्ट्रक्चर. द स्ट्रक्चर ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. Soil occurs in the form of columnar, laminar, granular as well as block-shaped structures. मृदेतील कणांच्या रचनेनुसार तिचे स्तरीय, कणस्वरूप, स्तंभासारखी, ठोकळ्यांसारखी अशी मृदा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येते. इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर. मातीचं स्ट्रक्चर आपण बघतोय, काय बरं त्याचं महत्त्व आहे त्या मृदा रचनेचं? द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. नंबर 1. रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. तिच्या मृदा रचनेमुळे काय फायदा होतोय? नंबर 1. मुळांना
पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. हवं आहे का त्यांना? यस. नंबर 2, वॉटर ड्रेनेज इज गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते. म्हणजेच या प्रकारे हे जे इम्पॉर्टन्स आपण पाहिलं तिच्या रचनेचं, जसं आपण पाहिलं कॉलमनार, ब्लॉक शेप्ड, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सॉईलचे स्ट्रक्चर आहेत. हे तुम्ही तुमच्या आसपास असलेल्या मातींच्या परीक्षणावरून सांगू शकता की तुमच्याकडे कुठल्या प्रकारची जास्तीत जास्त माती आढळते. प्रदेशांनुसार, भौगोलिक प्रदेशांनुसार माती वेगवेगळ्या प्रकारांमध्ये, रूपांमध्ये आपल्याला आढळून येते, रंगामध्ये आढळून येते. जर तुम्ही विदर्भाकडच्या बाजूला राहत असाल तर लालसर माती जास्त दिसते. जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात आलात तर काळी माती तुम्हाला जास्त दिसेल. असं मुरमाड माती, सँडी सॉईल, नदीच्या आसपास असणाऱ्या प्रदेशांमध्ये. आता बघूया आपण या मातीचे उपयोग. यूज ऑफ सॉईल. नंबर 1, सगळे लक्षात ठेवा. 1, 2, 3. नंबर 1, प्लांट कन्झर्वेशन. नंबर 2, वॉटर कन्झर्वेशन. नंबर 3, प्लास्टिसिटी. 3 उपयोग आहेत. टप्प्याने बघूया. प्लांट कन्झर्वेशन, टू हेल्प प्लांट्स ग्रो, वनस्पतींना वाढण्यासाठी. वॉटर कन्झर्वेशन, सॉईल होल्ड्स वॉटर. ॲज अ रिझल्ट, बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लेक्स, वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. माती पाणी धरून ठेवते, त्यामुळे आपण बांधलेले बंधारे, तळी, तलाव या माध्यमातून आपल्याला पाण्याचा 12ही महिने उपयोग होतो. नाहीतर पाऊस होऊन गेल्यानंतर तलावात पाणी राहिलं असतं का? जर जमिनीने पाणी धरून ठेवलं नसतं तर पाणी राहिलंच नसतं. प्लास्टिसिटी, सॉईल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉईल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. मृदेला हवा तसा आकार देता येतो आणि मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता, आकार देणे असं म्हणतात. प्लास्टिसिटी. बिकॉज ऑफ इट्स प्लास्टिसिटी वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हरायटी ऑफ शेप्स. दीज आर्टिकल्स कॅन बी बेक्ड to make them hard. Water storage, earthen pots, earthen lamps, idols, bricks, etc. are articles made from soil. मातीपासून तिच्या या गुणधर्मामुळे वेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स आपल्याला बनवता येतात. जसं की त्या वस्तू माती ओली असताना कशाही वळवल्या तर त्या आकारामध्ये त्या निर्माण होतात. भाजल्यानंतर त्या टणक होतात, म्हणून त्यांना आपण काय करतो, बेकरीमध्ये, भट्टीमध्ये भाजतो. उदाहरणार्थ माठ, रांजण, दिवाळीच्या पणत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, घराच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या विटा, ही सर्व उदाहरणं कसली आहेत? मातीपासून आपण काय काय बनवतो त्याची. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया आपला, सम युजफुल टाईप्स ऑफ सॉईल. उपयुक्त प्रकारच्या काही मृदेचे काही प्रकार. 1, 2, 3, 4. 4 प्रकार बघूया आपण टप्प्याने. पहिला आहे चायना क्ले. कॅओलिन असंही त्याला नाव आहे, कॅओलिन. इट इज व्हाईट इन कलर. इट इज यूज टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाइल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपॅरेटस, मास्क्स, जार्स एटसेट्रा. चिनी मृदेपासून ही पांढऱ्या रंगाची असते. या मृदेपासून कपबशा तुमच्या घरातल्या त्या चिनी मातीच्या ज्या असतात. स्नानगृहातील फरशा, बाथरूममधल्या टाईल्स, टाक्या, प्रयोगशाळेतली वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, चेहऱ्याच्या मुखवटे, बरण्या ज्याच्यात तुम्ही लोणचं ठेवता, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, हे सर्व चिनी मृदेपासून बनवलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे शॅडो सॉईल. शाडूची मृदा, शाडू मातीचे गणपती. हे तुम्ही ऑगस्ट महिन्यात जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा नक्की ऐकला असेल हा शब्द. गणेशोत्सवामध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या मूर्ती बनवण्यासाठी शाडू ही अतिशय चांगली माती आहे. इट इज व्हाईटिश इन कलर. इट इज यूज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडॉल्स. ही पांढरट रंगाची असून पुतळे आणि मूर्त्या बनवण्यासाठी या मातीचा उपयोग होतो. टेराकोटा सॉईल. दिस सॉईल इज रेड इन कलर. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स used for growing plants are made from this soil. या मातीपासून, मृदेपासून कुंड्या, सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. आणि लास्ट आहे मुलतानी सॉईल. मुलतानी माती, मुलतानी मिट्टी, मुलतानी मृदा.
धिस सॉईल इज युज्ड इन कॉस्मेटिक्स. सौंदर्य प्रसाधनं, ब्युटी पार्लरची जी जी काही आवश्यक साहित्य आहेत त्यापैकी एक नाव म्हणजे मुलतानी मृदा, मुलतानी माती. डू यू नो China clay is an industrial mineral of the type kaolin. It is found in China and hence called China clay. Upon heating, this soil acquires a glaze and hardness and therefore is used for making crockery. चिनी माती, केओलिनाइट या प्रकारचं एक खनिज आहे. हे चीनमध्ये सापडतं म्हणून याला चिनी माती म्हणतात. या मातीला उष्णता दिल्यावर ती आणखी जास्त चमकायला लागते, ती आणखी जास्त हार्ड होते आणि म्हणून तिच्या ह्या गुणधर्मांमुळे भांडी बनवण्यासाठी, क्रॉकरी बनवण्यासाठी या मातीचा जास्तीत जास्त उपयोग होतो. पुढचा पॉईंट आहे सॉईल टेस्टिंग. जसं तुम्ही ब्लड टेस्ट करता तसं मातीचं पण टेस्ट करणं गरजेचं आहे का, जाणून घेऊया. सॉईल टेस्टिंग. द प्रॉपर्टीज ऑफ द व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉईल कॅन बी डिटरमाइंड बाय सॉईल टेस्टिंग. During soil testing, the soil is examined for color, texture, and the proportion of organic matter in it. Soil is tested to find out if there is a deficiency of any ingredients and to decide what measures should be taken to remove the deficiency. मातीचं परीक्षण केल्यानंतर आपल्याला काय काय कळतं, तिच्यात कोणकोणते घटक आहेत, मृदेचा रंग कसा आहे, पोत कसा आहे, त्यात सेंद्रिय खतं टाकण्याची गरज आहे का, टाकायची गरज असेल तर ते कोणते टाकायला हवे, म्हणजे तिच्यात कुठल्या प्रकारचा घटक कमी आहे की जेणेकरून आपण तो बाहेरून भरू शकतो. मृदा परीक्षणामध्ये हे सर्व तपासलं जातं. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे ते दूर करण्यासाठी काय उपाय करावेत बरं, त्यासाठी सॉईल टेस्टिंग हे बेस्ट ऑप्शन आहे. द सॉईल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राईड in an open space in the shade for 8 to 10 days. It is then sifted through a sieve. मृदा परीक्षणासाठी जमा केलेल्या मातीचा नमुना 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवावा लागतो. उन्हात न ठेवता तो सावलीत सुकवावा लागतो. सुकवायचं म्हणजे उन्हात नेऊन सुकवायचं नाही. आणि नंतर चाळणीतून तो चाळून कसा घेतला जातो. 2 tests, namely the pH and the electrical conductivity test, are particularly useful in finding out two tests, namely the pH and the electrical conductivity tests, are particularly useful in finding out the characteristics of soil. You can determine the fertility of the soil in your fields with the help of different tests. मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी pH आणि विद्युत वाहकता या 2 परीक्षणांचा विशेष उपयोग केला जातो. विविध प्रयोगांच्या आधारे तुमच्या शेतातली माती, मृदा, तिची सुपीकता तुम्हाला सुद्धा ठरवता येऊ शकते किंवा ह्या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना कसा होईल या दृष्टिकोनातून एक विद्यार्थी म्हणून तुम्हीही प्रयत्नशील व्हा. कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉईल फर्टिलिटी. मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणं काय काय असतील बरं. नंबर 1, सॉईल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. मृदेची pH फॅक्टर हे 6 पेक्षा कमी असणं आणि 8 पेक्षा जास्त असणं, दोन्ही गोष्टींमुळे सुपीकता कमी होते. नंबर 2, लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. सेंद्रिय पदार्थ तिच्यात कमी प्रमाणात असतील तर तिची सुपीकता कमी होईल. नंबर 3, नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. जमिनीतील पाण्याचा निचरा प्रॉपर पद्धतीने होत नसेल. नंबर 4, रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सेम क्रॉप. तीच पिकं तुम्ही सातत्याने परत घेतायत, काहीही बदल करत नाहीत. नंबर 5, कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. खारं पाणी सातत्यानं जर जमिनीत सोडलं तर ती खारट होईल आणि नंतर नापीक होईल. नंबर 6, एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांचा खूप जास्त वापर केलात तर जमीन नापीक व्हायला सुरुवात होते. ग्रेट सायंटिस्ट. शास्त्रज्ञाबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊया. ग्रेट सायंटिस्ट. द डॅनिश सायंटिस्ट Sonsen put forth the concept of pH based on the concentration of hydrogen ions
To determine the pH of soil, a mixture of water and soil in the proportion of 1:2 is taken and tested using several indicators. Accordingly, soil may be found to be one of the following three types. डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेनसन याने हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित पीएच नावाची एक संकल्पना, आपण जे पाहिलं पीएचचं प्रमाण कमी जास्ती मांडली. मातीचा पीएच ठरवण्यासाठी पाणी आणि माती यांचं मिश्रण 1:2 या प्रमाणात घेतलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे इंडिकेटर्स आहेत, आपण ॲसिडच्या धड्यात पाहिलेत किंवा पाहणार आहोत, तर त्या दर्शकांच्या सहाय्यानं त्याचं टेस्टिंग केलं जातं आणि त्यातून 3 प्रकार मातीचे आढळून येतात. नंबर 1 ॲसिडिक सॉईल, न्यूट्रल सॉईल, अल्कलाइन सॉईल. ॲसिडिक सॉईल कुणाला म्हणायचं? आम्लयुक्त मृदा जिच्यात 6.5 पेक्षा कमी पीएच आहे. न्यूट्रल कुणाला म्हणायचं? 6.5 ते 7.5 जिचा पीएच आहे ती न्यूट्रल मृदा, उदासीन. आणि अल्कलाइन जिच्यात 7.5 पेक्षा जास्त पीएच फॅक्टर आहे तिला म्हणायचं अल्कलाइन सॉईल. Always remember, soil texture is disturbed if chemical fertilizers are used excessively and that land becomes unsuitable for sowing. Crops should be rotated in order to maintain the fertility of the land. काय करायला हवं? तर आपण सातत्याने एक लक्षात ठेवायला हवं, अधिक प्रमाणात खतं वापरल्यास जमिनीचा पोत बिघडतो, ती जमीन प्लांटेशनसाठी योग्य राहत नाही. जमिनीची सुपीकता टिकून ठेवायची आहे तर एक सातत्यानं पीक घेऊ नका, वेगवेगळी पिकं घ्या, आलटून पालटून पिकं घ्या. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर अ हार्वेस्टिंग ऑफ व्हीट. हेन्स लिग्युमिनियस क्रॉप्स लाईक पीनट, मूग, मोथ, बीन, पी, लेंटिल, बेंगल ग्राम, सोयाबीन should be cultivated to restore the fertility of the soil. गव्हाचं पीक काढल्यावर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर मग तुम्ही काय करू शकता? भुईमूग, मूग, मटकी, वाटाणा, हरभरा, तूर, सोयाबीन अशी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घ्या, जेणेकरून जमिनीचा कमी झालेला कस या पिकांमुळे पुन्हा भरून निघतो. आणि एक महत्त्वाचा दिवस लक्षात ठेवूया, वर्ल्ड सॉइल डे. वेगवेगळ्या प्रकारचे दिवस बघतोय आपण, तसाच एक दिवस आहे जागतिक मृदा दिन. तो असतो 5 सप्टेंबरला. कशासाठी असतो बरं हा? टू मेक एफर्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉइल. मृदा संवर्धनासाठी प्रयत्न करणं या पद्धतीचा आशय असलेला आणि आपल्याला प्रेरणा देण्यासाठी हा दिवस आपण रिझर्व्ह केलाय, साजरा करतो वर्ल्ड सॉइल डे या नावानं. आता हा लेसन या ठिकाणी कंप्लीट झालाय. परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेसन घेऊन. तोपर्यंत चांगला अभ्यास करा आणि या आधीचे व्हिडिओ पाहून नॅचरल रिसोर्सेसच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे लक्षात करून घ्या, समजून घ्या. तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. गुड बाय.